नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे राबन नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर. मी प्राध्यापक अशोक मावरे, शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA तृतीय वर्षाच्या सामान्य स्तर 3 शिक्षणशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये प्रकरण 2 मधील प्रकरण 2 शैक्षणिक व्यवस्थापन, ज्याला इंग्रजीमध्ये एज्युकेशनल मॅनेजमेंट असं म्हणतात, या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या घटकाचा अभ्यास करण्यापूर्वी या घटकामध्ये कोणकोणते उपघटक आहेत याची थोडीशी माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. या शैक्षणिक व्यवस्थापन या घटकामध्ये पहिलाच उपघटक आहे तो म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापनाची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ एज्युकेशनल मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये त्याचा अर्थही पाहायचा आहे आपल्याला, कशाला म्हणायचं शैक्षणिक व्यवस्थापन. दुसरा घटक आहे व्यवस्थापनातील घटक. व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये किंवा व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असतात याचाही आपला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. नंबर 2 आहे ते म्हणजे व्यवस्थापनाच्या व्याख्या, कन्सेप्ट. एखादी कन्सेप्ट जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर वेगवेगळ्या विचारवंतांच्या, त्या क्षेत्रातील वेगवेगळ्या विचारवंतांच्या काही व्याख्या अभ्यासणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला व्यवस्थापनाची संकल्पना समजणार नाही. म्हणून तोही घटक आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर जो मुख्य घटक आहे आपला तो म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन किंवा एज्युकेशनल मॅनेजमेंट. कशाला म्हणायचं, त्याचा अर्थ काय आहे, त्याच्याही काही व्याख्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत. आणि आजच्याच व्हिडिओमध्ये आपल्याला शेवटचा घटक अभ्यासायचा आहे तो म्हणजे व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये. या घटकांचा आजच्या तासाला आपण अभ्यास करणार आहोत. मला माहीत आहे व्यवस्थापन ही संकल्पना आपण ऐकलेली आहे, कारण व्यवस्थापन ही संकल्पना सर्वात प्रथम उद्योग क्षेत्रामध्ये किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये वापरली जात असे. परंतु आज अशी स्थिती आहे किंवा आज असं वातावरण आहे की व्यवस्थापनाशिवाय आपण मानवी जीवनाची संकल्पना किंवा कल्पना करू शकत नाही. जर व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण व्यवस्थापन केलं नाही, मग ते वेळेचा असो, पैशाचा असो, एखाद्या परीक्षेचा असो किंवा एखाद्या ध्येयपूर्तीसाठी केलेलं कोणतंही व्यवस्थापन असो, म्हणजे आपल्याला व्यवस्थापनाशिवाय आपलं जीवन पुढं जाऊ शकत नाही. मग व्यवस्थापन ही संकल्पना जर मानवाच्या सर्व क्षेत्रामध्ये सर्वत्र व्यापून राहिलेली असेल तर शिक्षण हेही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्याच्यामुळं शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा व्यवस्थापनाची संकल्पना आलेली आहे. कारण आपण म्हणतो की शिक्षणाशिवाय व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही. जर व्यक्तीचा परिपूर्ण विकास व्हायचा असेल तर त्याला शिक्षण मिळालेच पाहिजे. मग जर शिक्षण जर व्यक्तीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असेल तर शिक्षणामध्ये सुद्धा व्यवस्थापन असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे शिक्षणाशिवाय किंवा शिक्षणातून व्यक्तीचा जर विकास साधला जात असेल तर शिक्षणामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवस्थापनास फार महत्त्व प्राप्त झालेले आहे. व्यवस्थापनाशिवाय शिक्षणाची प्रक्रिया ही पुढं जाऊच शकत नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आपण सर्वसाधारणपणे व्यवस्थापन आणि प्रशासन बघा, व्यवस्थापन आणि दुसरी गोष्ट आहे प्रशासन. लक्षात येतं तुम्हाला? मी तुम्हाला काय सांगतो, व्यवस्थापन आणि प्रशासन.
ज्याला इंग्रजीमध्ये व्यवस्थापनाला मॅनेजमेंट म्हणतात आणि प्रशासनाला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात. ह्या दोन्ही कन्सेप्ट आपण सर्वसाधारणपणे एकाच अर्थाने वापरतो, परंतु त्या दोन्हीमध्ये वेगवेगळा अर्थ आहे. व्यवस्थापन ही वेगळी कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, तर प्रशासन ही वेगळी संकल्पना आहे. आपण सुरुवातीला प्रशासन म्हणजे काय पाहूयात, कारण आपल्याला नंतर व्यवस्थापनाचा अगदी बारकाईनं अभ्यास करायचा आहे. प्रशासन कशाला म्हणतात माहीत आहे तुम्हाला? सर्वसाधारणपणे प्रशासन त्याला म्हणतात ज्यामध्ये एखाद्या घटकासंदर्भात किंवा व्यक्तीच्या विकासासंदर्भात ध्येय धोरणं ठरवली जातात किंवा कायदे नियम तयार केले जातात. म्हणजे प्रशासनामध्ये एखाद्या घटकासंदर्भात ध्येय धोरणं ठरवणे, कायदे तयार करणे हे प्रशासकाचं काम आहे किंवा प्रशासनाचं काम आहे. तर व्यवस्थापन काय आहे? व्यवस्थापन हे आहे प्रशासनानं ठरवलेली ध्येय धोरणे, प्रशासनानं ठरवलेले नियम किंवा कायदे याची अंमलबजावणी करणं हे व्यवस्थापनाचं काम आहे. म्हणजे व्यवस्थापन आणि प्रशासन ह्या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. आज आपण या ठिकाणी फक्त व्यवस्थापनाचा अभ्यास करणार आहोत, प्रशासनाचा नव्हे. कारण आपल्या घटकाचं नाव आहे शैक्षणिक व्यवस्थापन, बरोबर नाही? त्याच्यामुळे आपण प्रशासनाकडे जास्त जोर देणार नाही, परंतु तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण बहुतांश वेळेस आपण व्यवस्थापन आणि प्रशासन ह्या दोन्ही संकल्पना एकत्र करतो. त्याच्यामुळं समजलं असेल तुम्हाला, प्रशासन हे वेगळंच आहे आणि व्यवस्थापन हे वेगळंच आहे. अगदी एका वाक्यामध्ये प्रशासनाने ठरवलेली ध्येय धोरणं त्यांची जे अंमलबजावणी करतात त्याला व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणजे व्यवस्थापन काय करतं, आणि हे व्यवस्थापनामध्ये जे काही ध्येय धोरण आहेत ते मानवी घटकांकडून अवलंबले जातात किंवा मानवी घटकांकडून ती पूर्ण केली जात असतात. कधी कधी या व्यवस्थापनामध्ये व्यक्तीकडून काम करून घ्यावे लागतात. काय करावं लागतं? व्यक्तीकडून वेगवेगळी कामं करून घ्यावी लागतात. म्हणून व्यवस्थापनामध्ये काही व्यक्तींना अधिकार प्राप्त झालेले असतात. आपण नंतर त्याच्याविषयी बोलणारच आहोत. परंतु व्यवस्थापनामध्ये अधिकार प्राप्त झालेले असतात, त्याचबरोबर व्यवस्थापनामध्ये मार्गदर्शन सुद्धा करावं लागत असतं आणि काही प्रसंगी ते ध्येय पूर्ण करण्यासाठी काही प्रसंगी काही व्यवस्थापनातील घटकांना, मानवी घटकांना शिक्षाही करावी लागते. म्हणजे व्यवस्थापन आणि प्रशासन ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे प्रथम आपल्या लक्षात आलं पाहिजे. जर आपण ह्या दोन गोष्टी एकत्र केल्या तर आपल्याला व्यवस्थापनाची संकल्पना काय आहे आणि प्रशासनाची संकल्पना काय आहे याचा अभ्यास करता येणार नाही. आता आपण पाहूयात की या व्यवस्थापनातील घटक कोणकोणते आहेत. बघा, या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये अनेक घटक आहेत. खरं तर तो आपला अभ्यासाचा विषय नाही, परंतु व्यवस्थापन ही संकल्पना अगदी बारकाईने जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला वेगवेगळे घटक माहीत असायला पाहिजे. मग याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत? पहिला घटक आहे नियोजन. पहिला घटक कोणता आहे? नियोजन. म्हणजे व्यवस्थापनामध्ये काय असायला पाहिजे? नियोजन असायला पाहिजे, प्लॅनिंग. जर व्यवस्थापनामध्ये प्लॅनिंग नसेल तर त्या व्यवस्थापनाने किंवा त्या संस्थेने ठरवलेली ध्येय किंवा उद्दिष्टे सफल होणार नाहीत, यशस्वी होणार नाहीत किंवा पूर्ण होणार नाहीत. बघा, नियोजनाशिवाय जर एखादी आपण गोष्ट केली तर ती पूर्ण होते का? शेवटपर्यंत जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. उदाहरणार्थ आपण घेऊयात, जर आपण आपल्या शाळेमध्ये एखादा सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचं म्हटलं आणि त्याचं आपण कोणतंच नियोजन नाही केलं तर ते सांस्कृतिक कार्यक्रम चांगला होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. जे काही उद्दिष्ट आपण त्या कार्यक्रमाच्या पाठीमागे ठेवलेलं असेल ते उद्दिष्ट सफल होऊ शकत नाही. का? तर व्यवस्थापनाचा पहिलाच घटक आहे की जे काही उद्दिष्ट तुम्हाला सफल करायचं आहे त्यासाठी तुमचं नियोजन असलं पाहिजे, अगदी काटेकोर नियोजन. व्यवस्थापनामध्ये नियोजनाला फार महत्त्व आहे. नियोजनाशिवाय जर एखादी कृती केली तर ती परिपूर्ण होईलच असं नाही. यदा कदाचित तुम्हाला
पहिल्या एखाद्या वेळेस यशही मिळू शकतं, परंतु प्रत्येक वेळेस तसंच यश मिळेल असं सांगता येत नाही. आपण एक साधं उदाहरण घेऊया विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच वेळेला आपण परीक्षेला सामोरं जात असतो आणि परीक्षेमध्ये गेल्याच्या नंतर, पेपर झाल्याच्या नंतर, बाहेर आल्याच्या नंतर विद्यार्थी आपले मित्र विचारतात, अरे तुला पेपर कसा गेला? आपण सहज विधान करतो, काय करतो? अरे पेपर खूप सोपा होता, परंतु मला वेळ मिळाला नाही किंवा वेळ पुरला नाही. याचाच अर्थ काय? तुम्ही त्या परीक्षेचं योग्य नियोजन केलेलं नव्हतं, म्हणजे वेळेचं नियोजन केलेलं नव्हतं. तुम्ही कोणत्या उत्तराला किती वेळ द्यावा, कोणत्या उत्तराचं किंवा कोणत्या प्रश्नासाठी किती उत्तर लिहावं याचं नियोजन जर तुम्ही अगोदर केलं असतं तर तुम्हाला तो पेपर अगदी 3 तासामध्ये व्यवस्थितपणे सोडवता आला असता. म्हणजेच हे झालं परीक्षेच्या बाबतीत. तसंच व्यवस्थापनामध्ये सुद्धा प्रत्येक घटकाचं अगदी बारकाईनं नियोजन करावं लागत असतं. जर नियोजन नसेल तर त्या संस्थेने किंवा त्या औद्योगिक संस्थेने किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेने जी काही उद्दिष्टे ठरवलेली असतात ती ध्येय किंवा उद्दिष्टे सफल होऊ शकत नाहीत. म्हणून व्यवस्थापनातील पहिला महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे नियोजन अगदी बारकाईचं असलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे संघटन. बघा, व्यवस्थापनामध्ये काय असायला पाहिजे? संघटन असायला पाहिजे. कारण व्यवस्थापन हे एका व्यक्तीचं नसतं, तर अनेक व्यक्ती मिळून व्यवस्थापनाची प्रक्रिया चालत असते. मग अनेक व्यक्ती जर एक असतील त्या व्यवस्थापनामध्ये किंवा त्या संस्थेमध्ये, तर त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये संघटन असलं पाहिजे, एकोपा असला पाहिजे. जी काही संस्थेची ध्येय धोरणे ठरवलेली असतात त्या ध्येय धोरणाशी एकनिष्ठ असले पाहिजेत सर्व कर्मचारी. तरच कधी एकनिष्ठ होऊ शकतात? जर त्यांचं संघटन चांगलं असेल तर. म्हणजे व्यवस्थापनामध्ये जे काही विविध मानवी घटक समाविष्ट असतात त्यांच्यामध्ये संघटन असणं खूप गरजेचं आहे. संघटनाशिवाय आपण व्यवस्थापनाची संकल्पनाच करू शकत नाही, कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये संघटन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ते सर्वांच्या कामाचं फलित हे तुमची ध्येयपूर्ती असतं. म्हणजे एखाद्या कॉलेजचं यश हे कशावर अवलंबून असतं? त्या कॉलेजमधील म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यापासून ते त्या महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा त्या महाविद्यालयाची व्यवस्थापन कमिटी या सर्वांमध्ये संघटन असेल ध्येयाप्रती, उद्दिष्टाप्रती, तर ते व्यवस्थापन किंवा त्या संस्थेने ठरवलेली ध्येय उद्दिष्टे यशस्वी होऊ शकतात, अन्यथा होऊ शकत नाही. म्हणून व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो संघटन आहे. संघटनाला फार महत्त्व आहे. तिसरा घटक आहे समन्वय. कोणता आहे? समन्वय. या प्रत्येक घटकामध्ये मी तुम्हाला सांगितलं व्यवस्थापन ही संकल्पना किंवा प्रक्रिया एका मानवाची नाही आहे किंवा एका मानवामध्ये व्यवस्थापन, एका मनुष्यावर व्यवस्थापन होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये अनेक व्यक्ती असतात आणि त्या व्यक्तीमध्ये समन्वय असणं खूप गरजेचं आहे, कोऑपरेशन असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अधिकारवाणीनं त्या संस्थेचा नेता किंवा लीडर जर एखादं ध्येय धोरण ठरवत असेल तर त्या संस्थेतील अगदी शेवटचा घटक जो असेल त्या घटकामध्ये योग्य समन्वय असायला पाहिजे. कम्युनिकेशन गॅप नको आहे. जर कम्युनिकेशन गॅप राहिला तर त्या संस्थेची ध्येय उद्दिष्टे सफल होऊ शकत नाहीत. म्हणून या व्यवस्थापनामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. कारण व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये वरच्या लेवलला ध्येय ठरवलेली असतात प्रशासन लेवलला, आणि व्यवस्थापनामध्ये ते खालच्या पातळीपर्यंत राबवायचे असतात. खालच्या पातळीपर्यंत ती राबवायची असतात. म्हणजेच वरपासून ते खालपर्यंत, म्हणजे अधिकारपासून ते कर्तव्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. जर समन्वय नसेल तर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थापनाची आपण प्रक्रिया किंवा व्यवस्थापन योग्य पद्धतीनं होऊ शकणार नाही. कारण समन्वयाशिवाय, दोन व्यक्तींच्या बोलण्याशिवाय काय अडचणी आहेत किंवा हे एखादी गोष्ट आपल्याला कोणत्या पद्धतीनं पूर्ण करायची आहे हे समजणार नाही. म्हणून व्यवस्थापनातील घटकामध्ये तिसरा घटक महत्त्वपूर्ण आहे, तो म्हणजे त्या संस्थेतील किंवा त्या उपक्रमातील किंवा त्या औद्योगिक संस्थेतील सर्व
मानवी घटकामध्ये योग्य समन्वय असणं गरजेचं आहे, सुसंवाद असणं गरजेचं आहे. जर सुसंवाद नसेल तर एकतर्फी कम्युनिकेशन होतं आणि जर एकतर्फी कम्युनिकेशन झालं तर त्या संस्थेचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं होऊ शकत नाही. म्हणून हा घटक महत्त्वपूर्ण आहे. याचा पुढचा घटक महत्त्वपूर्ण आहे तो म्हणजे व्यवस्थापनामध्ये नेतृत्व. पुढचा घटक कोणता आहे? नेतृत्व, लीडरशिप. बघा, आता प्रत्येक क्षेत्रामध्ये या घटकाची गरज निर्माण झालेली आहे. योग्य नेता निवडणं खूप गरजेचं असतं, कारण नेता काय करत असतो? त्या समूहाचं प्रतिनिधित्व तर करतच असतो, परंतु त्या समूहाला सकारात्मक म्हणजे विकासाच्या दिशेनं घेऊन जात असतो. त्या समूहामध्ये विकासात्मक बदल घडून असतो, त्या समूहामध्ये योग्य परिवर्तन घडून आणत असतो. म्हणून त्या संघटनामध्ये किंवा व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये नेतृत्वाला फार महत्त्व आहे. नेतृत्व चुकलं तर त्या संस्थेची ध्येय उद्दिष्टे यशस्वी होऊ शकत नाही, किंवा त्या संस्थेने जे काही ध्येय उद्दिष्टे ठरवलेली असतात ती परिपूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणून व्यवस्थापनामधील हा सुद्धा घटक तितकाच महत्त्वाचा आहे. नेतृत्व, अचूक नेतृत्व असलं पाहिजे. नेतृत्वाचे गुण त्या व्यक्तीमध्ये असलेच पाहिजेत, तरच व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. आपण बऱ्याचशा लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये पाहतो. लोकशाही शासन व्यवस्था जर यशस्वी करायची असेल तर लोकशाही शासन व्यवस्थेमधील ते जनतेचे प्रतिनिधी असतात, त्यांच्याकडे योग्य नेतृत्व गुण असायला पाहिजे. का? तर ते जनतेचं प्रतिनिधित्व करत असतात, एका मोठ्या समूहाचं प्रतिनिधित्व ते करत असतात. फक्त प्रतिनिधित्वच करत नाही तर त्या समूहाच्या विकासासाठी ते प्रयत्न करत असतात. म्हणून त्यांच्याकडे निर्णय हा घटक किंवा नेतृत्व हा घटक असणं खूप गरजेचं आहे. नेतृत्वाशिवाय आपण या व्यवस्थापनाची संकल्पना किंवा कल्पनाच करू शकत नाही. हा एक घटक महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे नियंत्रण. बघा, व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये हे सर्व घटक फार महत्त्वपूर्ण आहेत. याशिवाय आपल्याला व्यवस्थापन करताच येत नाही. मी तुम्हाला हे घटक एवढे बारकाईनं का सांगत आहे, का सांगतोय? तर हे सर्व घटक आपल्याला या शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणून याचा अगदी बारकाईनं अभ्यास चालू आहे. नियंत्रण. बघा, व्यवस्थापनामध्ये नियंत्रणाला खूप महत्त्व आहे. नियंत्रणाशिवाय व्यवस्थापन होऊ शकत नाही. कारण पुढे जाऊन आपण बोलणारच आहोत. कारण या व्यवस्थापनामध्ये जे काही अधिकार असतात ते त्रिकोणाकृतीसारखे असतात. त्रिकोणाकृतीसारखे म्हणजे या पद्धतीचे अधिकार असतात. म्हणजे त्रिकोणाच्या या बाजूला एक व्यक्ती असतो आणि अधिकार हे खाली खाली कमी कमी होत जात असतात. बघा, या पद्धतीनं हे खाली कमी होत जात असतात. त्याच्यामुळं या खालच्या घटकावरती या वरच्या व्यक्तीचं नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. जर नियंत्रण राहू शकलं नाही तर योग्य व्यवस्थापन होणार नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे या घटकामध्ये जो काही शेवटचा घटक आहे त्या घटकाचं शेवटच्या पातळीपर्यंत, शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. म्हणून नियंत्रण हा एक घटक हा व्यवस्थापनाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पुढचा आहे, बघा, हे सर्व घटक फार महत्त्वपूर्ण आहेत व्यवस्थापन प्रक्रिया किंवा व्यवस्थापन प्रोसेस पूर्ण होण्यासाठी. पुढचा आहे निर्णय प्रक्रिया. कोणता आहे? निर्णय प्रक्रिया. ज्याला आपण डिसिजन म्हणतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याच्या नंतर व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. बघा, ज्या व्यक्तीकडे निर्णय प्रक्रिया चांगली असते तो व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. जर आपला निर्णय चुकला तर आपण त्या ध्येयासाठी किंवा ज्या कामासाठी आलेलो आहोत ते काम पूर्ण होत नाही. म्हणजे व्यवस्थापनामध्ये सुद्धा बहुतांश टप्प्यावरती निर्णय घ्यावे लागत असतात. योग्य वेळी अचूक निर्णय घ्यावा लागतो. जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही तर व्यवस्थापन योग्य पद्धतीनं होऊ शकत नाही. आत्ताचंच उदाहरण घेऊयात. म्हणजे जर आपण कोविडमुळे घरीच बसलो असतो, बघा, आपण निर्णय प्रक्रियेशी बोलत आहोत. जर आपण या कोविडमुळं जर घरीच बसून राहिलो असतो तर काय झालं असतं? तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये हा जो गॅप निर्माण झाला असता.
बरोबर नाही. परंतु तो गॅप निर्माण होऊ नये यासाठी आपल्या संस्थेने असेल, आपल्या मॅनेजमेंटने असेल किंवा आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्याने असेल काय केलेलं आहे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही. विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून त्यांना योग्य त्या पद्धतीनं गायडन्स केलं पाहिजे, योग्य त्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ लेक्चर गेलेच पाहिजे. मी तुम्हाला का सांगतो हे, की व्यवस्थापनामध्ये निर्णय प्रक्रियेला फार महत्त्व आहे. जर निर्णय घेतला योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही तर व्यवस्थापन यशस्वी होऊ शकत नाही. बहुतांश वेळेला आपण पाहतो की MBBS करणारे मुलं किंवा डॉक्टरकी पेशामध्ये जातात आणि नंतर ते परत IAS कडे वळतात. मला वाटतं त्यांचा कुठेतरी निर्णय चुकलेला असेल असं माझं वैयक्तिक मत आहे बरं का. जर तुम्हाला IASच व्हायचं असेल तर 5-6 वर्ष त्या MBBS मध्ये, बरोबर आहे की नाही, गरज होती का? नाही. तुम्हाला प्रशासकच व्हायचं होतं, अधिकारीच व्हायचं होतं, तर तिकडे जायचं. म्हणजे व्यक्तीला सुद्धा जीवन जगत असताना प्रत्येक टप्प्यावरती निर्णय घ्यावा लागत असतो, बरोबर की नाही. जर आपण निर्णय घेतला नाही तर काय होऊ शकते आपलं. त्याच्यापेक्षा दुसरं एक उदाहरण देतो बघा निर्णयाच्या संदर्भात. आपण जर गाडी चालवत असू, आपण एखादी 4 व्हीलर चालवत असू आणि आपल्यासमोर अचानक एखादा कुत्रा आला किंवा इतर प्राणी आला, त्यावेळेस जर आपली निर्णय प्रक्रिया योग्य नसेल, आपण निर्णय घेतला नाही, झटकीपट ब्रेक लावणे आणि त्याला वाचवणे, निर्णयच घेऊ शकू नाही योग्य वेळी, तर काय होईल सांगण्याची गरज नाही ना, अपघातच होणार आहे. म्हणजे व्यक्तीला सुद्धा दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळे निर्णय घ्यावे लागत असतात. त्याची निर्णय प्रक्रिया चांगली असावी लागते. तसंच या व्यवस्थापनामध्ये सुद्धा निर्णय प्रक्रियेला फार महत्त्व आहे. निर्णयाशिवाय व्यवस्थापन यशस्वी होऊ शकत नाही. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे कार्यवाही. काय आहे? कार्यवाही. सर्व झालेलं आहे, डिसिजन ठरलेला आहे, ध्येय धोरणं ठरलेली आहेत, व्यवस्थापन प्रक्रिया बसवलेली आहे, परंतु कार्यवाहीच केली नाही, कर्मचाऱ्यांनी कामच केलं नाही, तर काय होईल? ते व्यवस्थापन यशस्वी होऊ शकेल का? किंवा त्या संस्थेची ध्येय धोरणे यशस्वी होऊ शकतील का? नाही होणार ना. म्हणजे व्यवस्थापनामध्ये कार्यवाहीला तितकंच महत्त्व आहे, कारण कार्यवाही हा घटक त्या व्यवस्थापनाला प्रवाहीपणा आणत असतो, अगदी सुरळीतपणा आणत असतो. म्हणून व्यवस्थापनामध्ये कार्यवाही हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. आणि सर्वात शेवटी दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे मूल्यमापन. कोणता? मूल्यमापन. व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये किंवा व्यवस्थापनातील घटकामध्ये मूल्यमापन असणं गरजेचं असतं. मूल्यमापनाशिवाय आपण व्यवस्थापनाची कन्सेप्ट किंवा व्यवस्थापन ही संकल्पना समजूनच घेऊ शकत नाही किंवा कल्पनाच करू शकत नाही. का? बघा, आपण सर्वसाधारणपणे आपला वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम झाल्याच्या नंतर आपण काय म्हणतो? नाही, कार्यक्रम गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीचा कार्यक्रम छान झाला, असं का म्हणतो? त्याच्या पाठीमागचं एक कारण असतं मित्रांनो. काय कारण असतं त्याच्या पाठीमागचं? तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं केलं होतं. कारण गेल्या वर्षी ज्या त्रुटी व्यवस्थापनाला दिसून आल्या त्या त्रुटी दूर करण्याचं काम यावर्षी केलं. म्हणजेच गेल्या वर्षीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं मूल्यमापन केलं तुम्ही. मूल्यमापन करत असताना ज्या तुम्हाला उणिवा जाणवल्या, ज्या तुम्हाला त्रुटी जाणवल्या, त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न तुम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये केला. म्हणजेच व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये सुद्धा मूल्यमापन करणं गरजेचं असतं. एकंदरीत मी जे तुम्हाला हे 8 घटक सांगितले, कोणकोणते? नियोजन असायला पाहिजे, संघटन महत्त्वाचं आहे, समन्वय महत्त्वाचा आहे, नेतृत्व महत्त्वाचं आहे, नियंत्रण महत्त्वाचं आहे, निर्णय प्रक्रिया, कार्यवाही, मूल्यमापन. म्हणजे हे सर्व घटक हे कशाचे घटक आहेत? व्यवस्थापन प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत. या घटकाशिवाय आपण याची कल्पनाच करू शकत नाही. लक्षात आलं? या घटकाशिवाय आपण व्यवस्थापनाची कल्पनाच करू शकत नाही. बघा, आता मी काय म्हणतो लक्षात द्या अगदी बारकाईनं. हे जे घटक ज्या ज्या क्षेत्राला लागू होतात, म्हणजे नियोजन, संघटन, समन्वय, नेतृत्व, नियंत्रण, निर्णय प्रक्रिया, कार्यवाही, मूल्यमापन,
हे घटक ज्या ज्या क्षेत्राला लागू होतात त्या त्या क्षेत्राला त्या त्या क्षेत्राचे व्यवस्थापन असे म्हणतात. बघा, व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापन प्रक्रियेतील घटक हे ज्या क्षेत्राला लागू होतात त्या क्षेत्राला त्या क्षेत्राचे व्यवस्थापन असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण असं समजूयात की हे सर्व घटक हॉटेल व्यवसायाशी निगडीत आहेत, म्हणून त्याला हॉटेल मॅनेजमेंट, बरोबर नाही? हॉटेल मॅनेजमेंट हे सर्व घटक आपल्या शिक्षण प्रक्रियेशी निगडीत आहेत. बघा, हे सर्व घटक कोणत्या प्रक्रियेशी निगडीत आहेत? आपल्या शिक्षण प्रक्रियेशी निगडीत आहेत, म्हणून याला शैक्षणिक व्यवस्थापन असे म्हणतात. लक्षात आलं? आता आपण व्यवस्थापनाच्या काही व्याख्या पाहूयात. बघा, पुढचा घटक काय आहे? व्यवस्थापनाच्या व्याख्या. हे लक्षात आलं तुमच्या? काय आहे ते? हे सर्व व्यवस्थापन प्रक्रियेतील घटक आहेत, याशिवाय व्यवस्थापन पूर्ण होऊ शकत नाही. आता पुढचा घटक आहे व्यवस्थापनाच्या व्याख्या. व्यवस्थापन कशाला म्हणायचं? काही विचारवंतांच्या व्याख्यांचा विचार केल्याशिवाय आपल्याला व्यवस्थापनाची संकल्पना समजणार नाही. लक्षात येतं ना तुमच्या? समजते ना? ओके. बघा, व्याख्या करत असताना सुद्धा एक व्यवस्थापनाची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की एखादे कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी किंवा एखादे कार्य प्रभावीपणे घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेली कार्ये ज्या यंत्रणेकडून करून घेतली जातात त्याला व्यवस्थापन असे म्हणतात. समजलं? म्हणजे एखादे कार्य प्रभावीपणे घडवून आणण्यासाठी ज्या यंत्रणेकडून ती कार्य करून घेतली जातात त्याला व्यवस्थापन असे म्हणतात. उदाहरणार्थ आपल्या कॉलेजचं उदाहरण घेऊयात. आपल्या कॉलेजचं काय आहे? व्यवस्थापन चालू आहे. प्राचार्य काय करतात की नाही, विद्यार्थ्यापर्यंत तुम्हाला हा घटक पोहोचला पाहिजे, म्हणून ते काय करतात? प्राध्यापकांकडून व्हिडिओ लेक्चर तयार करून घेतात. म्हणजे उद्दिष्ट काय आहे? विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मग कोणत्या घटकांकडून ते करून घेतात? तर शिक्षक किंवा प्राध्यापक यांच्याकडून ते करून घेतात. म्हणजे मी तुम्हाला जी व्याख्या सांगितली की एखादं कार्य प्रभावीपणे घडवून आणण्यासाठी मानवी यंत्रणेकडून ते करून घेतलं जातं त्याला व्यवस्थापन म्हणतात. म्हणजे व्यवस्थापनाची अगदी सुटसुटीत व्याख्या यापेक्षा वेगळी असूच शकत नाही. त्याहीपेक्षा सांगतो व्यवस्थापन काय असतं. आपण सर्वसाधारणपणे घर बांधत असतो, बरोबर नाही? किंवा आपण आजूबाजूला घर बांधणारे पाहतो. ते काय करतात? अगोदर घराचा प्लॅन तयार करतात. का करतात? तर त्यांना माहीत असतं आर्थिक घटकांचं व्यवस्थापन करावं लागत असतात आणि ते इतर व्यक्तीकडून करून घ्यायचं असतं. म्हणजे व्यवस्थापनामध्ये वेगवेगळ्या मानवी घटकाकडून ते कार्य करून घ्यायचं असतं. म्हणून व्यवस्थापनामध्ये अगोदर ध्येय ठरवलेली असतात आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मानवी घटकांकडून ते कार्य करून घेतलं जात असतं. या व्यवस्थापन क्षेत्रामध्ये किंवा या मॅनेजमेंट फील्डमध्ये फ्रेडरिक टेलर एक विचारवंत आहेत. फ्रेडरिक टेलर. या फ्रेडरिक टेलरने व्यवस्थापनाची व्याख्या छान केलेली आहे. त्यांच्या मते व्यवस्थापन म्हणजे काय? कर्मचाऱ्याने कोणते काम करावे. बघा, कर्मचाऱ्याने कोणते काम करावे हे अचूकपणे जाणण्यासाठी आणि नंतर कर्मचाऱ्याकडून हे कार्य सर्वोत्तम पद्धतीने व अल्प खर्चामध्ये करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. लक्षात आलं? कर्मचाऱ्याने कोणते काम करावे आणि जे काम आहे ते नंतर कोणत्या कर्मचाऱ्याकडून करून घ्यायचं आणि अगदी कमी खर्चामध्ये करून घ्यायचं हे जाणणे म्हणजे व्यवस्थापन होय. म्हणजे या ठिकाणी फ्रेडरिक टेलर यांनी कामाला महत्त्व दिलेलं आहे. ते काम कुणाकडून करून घ्यायचंय आणि कमीत खर्चामध्ये कसं करून घेता येईल त्याला व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला जसं म्हटलं होतं की व्यवस्थापन ही संकल्पना सर्वात प्रथम औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरली जात होती, परंतु नंतर व्यवस्थापन हा जीवनाचा अविभाज्य भाग बनल्यामुळं तोच शिक्षण क्षेत्रामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचे विचारवंत आहेत स्टॅनले हॉन्स. यांनी सुद्धा
बघा, या विचारवंतांनी सुद्धा, हे सुद्धा विचारवंत व्यवस्थापनाच्या संदर्भात आहेत आणि त्यांनी सुद्धा व्यवस्थापनाची एक व्याख्या केलेली आहे. त्यांचं मत असं आहे की पूर्वनियोजित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निर्णय घेण्याची तसेच मानवी कृतीवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय. म्हणजे व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये पूर्वनियोजित उद्दिष्टे असतात. पूर्वनियोजित उद्दिष्टाशिवाय व्यवस्थापन होऊ शकत नाही आणि ती उद्दिष्ट कुणाकडून पूर्ण करून घ्यायची, तर मानवी घटकाकडून पूर्ण करून घ्यायची असतात. म्हणजे मानवी घटकांकडून पूर्ण करून घेत असताना त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्टॅनले हॉन्स यांनी पूर्वनियोजित उद्दिष्टे आणि मानवी घटकांकडून कृती करून घेत असताना त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं, या दोन घटकाला महत्त्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचे विचारवंत आहेत सुलजे. श्री सुलजे यांनी सुद्धा शिक्षणाच्या संदर्भात किंवा शैक्षणिक व्यवस्थेच्या संदर्भात एक व्याख्या केलेली आहे की व्यवस्थापन म्हणजे काय. तर त्यांच्या मते व्यवस्थापन ही एक शक्ती आहे किंवा एक शक्ती असून पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संपूर्ण संघटनेचं नेतृत्व, मार्गदर्शन आणि संचलन करते. तेच आहे. म्हणजे एखाद्या घटकाचं किंवा एखाद्या संस्थेचं, त्या संस्थेची पूर्वनियोजित उद्दिष्टे यशस्वी करण्यासाठी त्या संघटनेमधील किंवा त्या व्यवस्थेमधील सर्व मानवी घटकांचं संचलन करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांचं नेतृत्व करणे. म्हणजे एकंदरीत या व्यवस्थापनाच्या व्याख्यांचा जर विचार केला तर व्यवस्थापन ही एक यंत्रणा आहे. समजलं? व्यवस्थापन ही काय? एक यंत्रणा आहे. व्यवस्थापन हे एक तंत्र आहे किंवा व्यवस्थापन हे एक ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किंवा ध्येय आणि उद्दिष्टे यशस्वी करण्यासाठी राबवली जाणारी यंत्रणा आहे. आणि या व्यवस्थापनामध्ये भौतिक आणि मानवी घटकांचा समावेश होत असतो. म्हणजे भौतिक आणि मानवी घटकावर योग्य नियंत्रण ठेवून, योग्य मार्गदर्शन करून त्या संस्थेनी किंवा त्या औद्योगिक संस्थेनी ठरवलेली ध्येय उद्दिष्टे यशस्वी करणं म्हणजे व्यवस्थापन होय. म्हणजे काय होय? व्यवस्थापन होय. समजलं तुम्हाला व्यवस्थापन म्हणजे काय? परंतु आपल्याला व्यवस्थापनापेक्षाही पुढं जायचं आहे, ते म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय. काय शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय? कारण आपला महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे शैक्षणिक व्यवस्थापन. मग शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय? बघा, शिक्षण, मी तुम्हाला फर्स्ट इयरला सांगितलं होतं शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाच्या विविध व्याख्या हे माहीत आहे तुम्हाला, जाणून आहात तुम्ही. तर शिक्षण ही एक काय सामाजिक प्रणाली आहे. प्रणाली म्हटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक समाविष्ट असतात आणि त्या वेगवेगळ्या घटकांना एकत्र जोडून ती सामाजिक प्रणाली किंवा व्यवस्था अगदी व्यवस्थितपणे काम करत असते. आता शिक्षणाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर ज्ञान निर्मिती करणं हे शिक्षणाचं महत्त्वाचं कार्य आहे. ज्ञान निर्मिती, बरोबर आहे की नाही? ज्ञान निर्मिती झाली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं आहे ज्ञान संवर्धन. ज्ञान संवर्धन. आणि तिसरं महत्त्वाचं कार्य आहे ज्ञान वितरण. काय आहे? ज्ञान वितरण. बघा, या 3 शब्दामध्येच शैक्षणिक व्यवस्थापन सामावलेलं आहे. ज्ञान निर्मिती, ज्ञान संवर्धन आणि ज्ञान वितरण. म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये ज्ञानाची निर्मिती केली पाहिजे, त्याचं योग्य पद्धतीने वितरण केलं पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. मग हे 3 घटक जर तुम्हाला करायचे असतील तर यासाठी व्यवस्था असायला पाहिजे. म्हणजे या 3 घटकांसाठी व्यवस्था जी आहे, म्हणजे कोणती व्यवस्था आहे? मग शासन आहे, विद्यापीठे आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, शिक्षक आहे आणि समाज आहे. समाजाशिवाय, कारण आपण म्हटलं होतं की शिक्षण ही काय सामाजिक प्रणाली आहे. आपण समाजाशिवाय शिक्षणाची संकल्पना किंवा कल्पनाच करू शकत नाही. शिक्षण कोणासाठी आहे? समाजासाठी आहे. म्हणून जर शिक्षण समाजासाठी असेल तर या व्यवस्थापनामध्ये समाज हा घटक सुद्धा फार महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी ज्ञान निर्मिती, ज्ञान संवर्धन, ज्ञान वितरण केलं जात असतं, या 3 घटकांचं योग्य नियोजन केलं जात असतं, त्याला शैक्षणिक व्यवस्थापन असे म्हणतात. आणि हे व्यवस्थापन करत असताना विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, पालक, समाज, विद्यार्थी, शिक्षक हे सर्व मानवी घटक याच्यामध्ये अंतर्भूत असतात. आणि यालाच काय म्हणायचं?
किंवा ही भौतिक, यापेक्षाही जी शैक्षणिक उद्दिष्टे असतात ती नियोजनबद्ध पद्धतीने व सुसंघटितपणे जर साध्य करायची असतील तर तिथं व्यवस्थापन होणं खूप गरजेचं आहे, नियोजन होणं खूप गरजेचं. मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं व्यवस्थापन प्रक्रियेतील वेगवेगळे ते 8 मुद्दे सुद्धा आपल्या या शिक्षण प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहेत का नाही. बघा, नियोजन असायला पाहिजे, संघटन असायला पाहिजे, समन्वय असायला पाहिजे, तिथं नेतृत्व असायला पाहिजे, तिथं कार्यवेळ असायला पाहिजे, तिथं मार्गदर्शन असायला पाहिजे, तिथं मूल्यमापन असायला पाहिजे. म्हणजे व्यवस्थापनाचे सर्व घटक या शिक्षण या घटकाशी निगडीत आहेत, म्हणून त्याला शैक्षणिक व्यवस्थापन असे म्हणतात. अगदी 2 व्याख्यांचा विचार करूयात की शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय. कारण शैक्षणिक व्यवस्थापनाचा अर्थ पाहिल्याच्या नंतर किंवा व्यवस्थापनाचा अर्थ पाहिल्याच्या नंतर मला वाटतं तुम्हाला शैक्षणिक व्यवस्थापन हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तरी परंतु शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय, अगदी 2 शब्दामध्ये सांगायचं झालं तर शैक्षणिक ध्येय धोरणांचा विकास करणे, अध्ययन अध्यापनाच्या कामाला प्रेरणा देणे व शिक्षण प्रक्रियेतील मानवी व भौतिक घटकांची सुव्यवस्था राखणे म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन होय. बरोबर आहे की नाही. म्हणजे या सर्व घटकांची योग्य पद्धतीनं व्यवस्था करणं म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन. त्यापेक्षा वेगळं आपल्याला असं म्हणता येईल की पूर्वनियोजित शैक्षणिक उद्दिष्टांच्या ज्या काही वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत या संस्थांवर नियंत्रण ठेवून शिक्षण प्रक्रियेची उद्दिष्टे यशस्वी करणे म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन होय. म्हणजे एकंदरीत मी तुम्हाला सुरुवातीला जे 2 शब्द सांगितले होते, प्रशासन आणि व्यवस्थापन. कोणते? प्रशासन आणि व्यवस्थापन. प्रशासन काय करतं? फक्त ध्येय आणि उद्दिष्टे ठरवत असतं. आणि व्यवस्थापन काय करतं? प्रशासनानं ठरवलेली ध्येय उद्दिष्टे त्याची अंमलबजावणी करत असतं. मग शाळा, महाविद्यालय किंवा शिक्षक हे काय करतात? शासनाने जे काही ध्येय उद्दिष्ट ठरवलेली असतात शिक्षणाची, त्या ध्येय उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी किंवा यशस्वीता करण्यासाठी कटिबद्ध असतात, कार्यवाही करत असतात. आणि या सर्व घटकावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मानवी घटक असतो. म्हणजे या सर्व प्रक्रियेला काय म्हणतात? शैक्षणिक व्यवस्थापन असे म्हणतात. समजलं? कळतं मी काय बोलतो ते? आलं लक्षात? ठीक आहे, पुढचा घटक एक पाहूयात, एक व्याख्या पाहूयात. याच्यामध्ये भौतिक आणि मानवी साधन सामग्री तसेच विविध उपक्रम हे शिक्षणासाठी उपलब्ध करून देणे किंवा शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या हेतूने त्याचं काळजीपूर्वक नियोजन करणे म्हणजेच शैक्षणिक व्यवस्थापन होय. बघा, आपल्या भारतामध्ये जे काही संघ लोकशाही शासन पद्धती आहे किंवा शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. म्हणजे सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलं म्हणजे केंद्र आणि राज्य दोन्हीच्या मिळून. म्हणजे प्राथमिक शिक्षण हे राज्याकडे आहे, त्याचं व्यवस्थापन हे राज्य सरकार करतं, तर उच्च शिक्षण हे केंद्राकडे आहे. म्हणजे हे महाविद्यालयाच्या मार्फत किंवा विद्यापीठांच्या मार्फत यांचं व्यवस्थापन केलं जात असतं. अशा प्रकारे आज आपण शैक्षणिक व्यवस्थापनाच्या काही व्याख्या पाहिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अगदी शेवटचा छोटासा घटक आहे तो म्हणजे व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये. अगदी एका मिनिटामध्ये आपण वैशिष्ट्ये पाहूयात. बघा, शैक्षणिक व्यवस्थापनाची काही वैशिष्ट्ये आहेत किंवा संपूर्ण व्यवस्थापन प्रक्रियेची काही वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये अभ्यास करत असताना पहिलं वैशिष्ट्य आहे सतत चालणारी प्रक्रिया. सतत चालणारी प्रक्रिया व्यवस्थापन ही काय आहे तर टू बी कंटिन्युअस प्रोसेस. सतत चालणारी प्रक्रिया आहे. आत्ताच भारत सरकारने आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल केलेला आहे. अजून तो लागू झालेला नाही, परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 येऊ पाहत आहे. हे का आलेलं आहे तर शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठंतरी बदल अपेक्षित आहे. पूर्वीच्या काळी शिक्षण हे कशामध्ये दिलं जात होतं? गुरुकुल पद्धतीमध्ये. नंतर मध्ययुगामध्ये ते मदरशामध्ये असेल, मस्जिदमध्ये असेल, मंदिरामध्ये असेल, चर्चमध्ये असेल, आणि आता त्याचं वेगळं व्यवस्थापन. म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन ही सुद्धा काय आहे? सतत चालणारी प्रोसेस आहे. टू बी कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे ही थांबणारी आहे का?
अजिबात नाही. ती अगदी पाण्यासारखी वाहत जाणारी प्रोसेस आहे, पुढं जाणारी आहे, विकासात्मक प्रक्रिया आहे. शिक्षण प्रक्रिया ही काय आहे? विकासात्मक प्रक्रिया आहे. म्हणून शैक्षणिक व्यवस्थापन हे सुद्धा सतत बदलणारी प्रक्रिया आहे. दुसरा मुद्दा आहे, याच्यामध्ये विविध कार्ये करावी लागतात. बघा, व्यवस्थापनामध्ये विविध कार्य, आणि ही कार्य कशी असतात? परस्पर पूरक. विविध कार्य. व्यवस्थापनामध्ये अनेक मानवी घटकांचा समावेश होत असतो आणि अनेक मानवी घटक वेगवेगळी कार्य करत असतात, परंतु हे सर्व एकमेकांशी संबंधित असतात. कशा असतात? एकमेकांशी संबंधित. म्हणजे वरच्या अधिकाऱ्यानं जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी त्याच्या खालच्या अधिकारी करतात. म्हणजे वरच्या अधिकाऱ्याने जे कार्य केलेले आहे त्याच्या परस्पर पूरक कार्य हे त्याच्या खालच्या अधिकाऱ्याला किंवा त्या खालच्या कर्मचाऱ्याला किंवा त्या खालच्या मानवी घटकाला करावं लागत असतं. म्हणून हे परस्पर पूरक कार्य असतात. व्यवस्थापनामध्ये पुढचं वैशिष्ट्य आहे, व्यवस्थापनामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असतात. बघा, व्यवस्थापनामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती. व्यवस्थापन ही संकल्पनाच आपण एका व्यक्तीशी निगडीत करू शकत नाही. अनेक व्यक्ती एकत्र आल्याच्या नंतर, अनेक व्यक्ती एखादं उद्दिष्ट सफल करण्यासाठी एकत्र आल्याच्या नंतर त्यांचं योग्य व्यवस्थापन होणं गरजेचं असतं. म्हणून व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे, किंवा त्याच्यामध्ये अनेक व्यक्ती एकत्र येत असतात. त्याच्यानंतर याचं एक चौथं उद्दिष्ट आहे, व्यवस्थापनामध्ये इतरांकडून काम करून घेतले जाते. इतरांकडून काम, बरोबर आहे की नाही? व्यवस्थापनामध्ये अनेक व्यक्तींकडून काम करून घेतलं जात असतं, त्याशिवाय व्यवस्थापन पूर्ण होऊ शकत नाही. व्यवस्थापनामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण असते. हे वैशिष्ट्य आहे, सत्तेचे विकेंद्रीकरण. सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे काय? या व्यवस्थापनातील सत्तेचं विकेंद्रीकरण हे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने त्रिकोणाकृती असतं. काय असतं? सत्तेचं विकेंद्रीकरण त्रिकोणाकृती असतं. म्हणजे मुख्य सत्ता इथं असते आणि त्याच्यानंतर हळूहळू सत्तेचं विकेंद्रीकरण किंवा विस्तृतपणे वेगवेगळ्या पातळीवर या पद्धतीने होत असते. म्हणजे जसं जसं खाली जाऊ तसं सत्ता कमी असते, कार्य जास्त करावे लागतात. म्हणजे व्यवस्थापन प्रक्रियेचं वैशिष्ट्य किंवा व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य काय? सत्तेचं विकेंद्रीकरण हे फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. जर सत्ता एकाच्याच हातात ठेवली तर काय होईल? तो प्रत्येक वेळी शेवटच्या घटकापर्यंत निर्णय घेऊ शकणार नाही. म्हणून व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये काही वेळेला सत्तेचं विकेंद्रीकरण करणं हे खूप गरजेचं असतं. व्यवस्थापनाचं पुढचं वैशिष्ट्य आहे निर्णय प्रक्रिया, डिसिजन. निर्णय प्रक्रिया. व्यवस्थापनामध्ये निर्णय प्रक्रियेला फार महत्त्व आहे. जर आपण, कारण इथं निर्णय काय, वेगवेगळे विविध पर्याय असतात, त्या वेगवेगळ्या पर्यायामधून किंवा विविध पर्यायामधून एकाच पर्यायाची निवड करावी लागत असते आणि तोही अचूक असायला पाहिजे. जर निवडलेला निर्णय योग्य नसेल तर व्यवस्थापन योग्य पद्धतीने होऊ शकेल का? म्हणजे त्या संस्थेची ध्येय उद्दिष्टे योग्य पद्धतीनं किंवा यशस्वी होऊ शकतील का? नाही. म्हणून निर्णय हा घटक खूप महत्त्वपूर्ण आहे व्यवस्थापनातील. त्याचबरोबर पुढचं उद्दिष्ट आहे, व्यवस्थापन हे उद्दिष्ट प्राप्तीसाठी असतं. हे तर सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे किंवा वैशिष्ट्य आहे. व्यवस्थापनाची निर्मितीच हे उद्दिष्ट प्राप्तीसाठी झालेले असते. म्हणून उद्दिष्ट प्राप्ती हे व्यवस्थापन प्रक्रियेचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि शेवटचं उद्दिष्ट असं आहे की व्यवस्थापनामध्ये मानव साधन संपत्तीचा विकास करावा लागतो. कारण व्यवस्थापन फक्त भौतिक घटकांचं करून चालत नाही. भौतिक घटकामध्ये कितीही विकास केला तर मानवी घटकांचा जर विकास नाही केला तर व्यवस्थापन प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही. आणि सर्वात आणि शेवटचं महत्त्वाचं आहे मूल्यमापन. व्यवस्थापनाचं मूल्यमापन करावं लागतं. मी जसं सांगितलं तुम्हाला की एखादा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आपण तो कार्यक्रम संपल्याबरोबर बाहेर पडताना म्हणतो की आजचा कार्यक्रम खूप चांगला झाला किंवा खूप खराब झाला. असं का म्हणतो? तर लगेच आपलं मन त्या कार्यक्रमाचं मूल्यमापन करत असतं. म्हणून शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये मूल्यमापन करणं हे खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या घटक 2 मध्ये शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये
व्यवस्थापनाची संकल्पना, त्याची पार्श्वभूमी अभ्यासलेली आहे. त्याचबरोबर व्यवस्थापनातील जे 8 घटक आहेत त्या 8 घटकांचा अभ्यास केलेला आहे. व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या व्याख्यांचा विचार केलेला आहे. शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. आणि सर्वात शेवटी व्यवस्थापनाची जी वैशिष्ट्ये आहेत या सर्व घटकांचा अभ्यास केलेला आहे. मला वाटतं तुम्हाला हा घटक अगदी चांगल्या पद्धतीनं समजलेला असेल. पुढच्या वेळेला आपण नवीन घटक घेऊन भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.